या ठिकाणी कॉलमनी शेतकरी संघटना असेल, शेतकरी संघटना असेल, शिवनेरी शेतकरी संघटना असेल व इतर अनेक सर्व शेतकरी संघटना असेल त्यांच्या माध्यमातून हे काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात तहसीलदार सरांना मी फोन देखील केला होता का ते पंचनामे करावे. तर सरांनी देखील सर्वांना आदेश देऊन ग्रामसेवक असतील, तलाठी असेल किंवा कृषी सहाय्यक असेल यांना आदेश देऊन त्यांच्या मार्फत पंचनामे चालू आहे. परंतु सर तुम्हाला विनंती करतो की आज सकाळी आर्वी, पिंपळगाव, गुंजळवाडी, शिरवली परिसरातून सावरगाव असेल, वडगाव ठाणे असेल या ठिकाणावरून देखील पंचनामे झाले नाही. परंतु त्यांच्यावर आता ते काय बोलतात आमच्यावर लोड जास्त आहे, आम्हाला थोडंसं म्हणजे त्यांनी सुद्धा तहसीलदार सरांनी सांगितल्यानंतर तलाट्यांबरोबर आम्ही होतो, संजय शेटवाराडी पंचायत समिती सदस्य होते. परंतु ते त्यांना कमीत कमी 5-5 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जाते आणि अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी आहेत. तर तहसीलदार सरांना आपणास विनंती आहे की म्हणजे 2-3 दिवस तरी अजून, कारण पाणी शेतीमध्ये आटलेली आहेत परंतु सर्व पिके मालवलेली आहेत. ती मालवलेली पिके सुद्धा पिवळी पडलेली पिके असतील किंवा फ्लावर, सोयाबीन असतील, अनेक तरकारी असतील ती मालवलेली आहे त्याची देखील आपण पंचनामे करावे. जमिनी खरडून गेलेल्या आहेत, नदीकाठच्या जमिनी तुटून गेलेल्या आहेत, हे देखील आपण पंचनामे करावे. हा आम्हाला तुम्ही जो शब्द दिला होता तुम्ही रात्रीपर्यंत ते पंचनामे आपल्या अधिकाऱ्यांकडून करून गेले त्याबद्दल आपलं अभिनंदन. परंतु आता संजय शेटवाराडे आमचे पंचायत समिती सदस्य त्यांनी देखील आपल्याबरोबर संपर्क केलेला आहे आणि आपण 2-3 दिवस अधिकचा वेळ शेतकऱ्यांना द्यावा, पंचनामे करून घ्यावं. म्हणजे 6 वाजेपर्यंत जरी केले तरी आमची काय अडचण नाही. आणि दुसरा विषय असा आहे, वडगाव ठाणेचे जे आमच्याबरोबर शेतकरी आलेले आहेत त्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे. आपल्याच कार्यालयामार्फत त्यांना आदेश दिलेला होता रस्ता खुला करण्याचा, परंतु पुढचा शेतकरी थोडासा आडमुठेपणा करत असल्यामुळं त्याने आपल्या आदेशाला केराची टोपी दाखवली आणि त्यानंतर त्याने त्या ठिकाणी बांधकाम केलेले आहे. आपण त्याचा थोडासा सर्वे करावा. आता ते शेतकऱ्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितले आम्ही उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला बसण्याची पाळी आहे, मला माहिती आपण येऊन देणार नाही, आपण त्याच्या साधक बाधक निर्णय घेणार आहोत. आणि भेसळीचा एक विषय आपल्या दुधाचा विषय गांभीर्यपूर्वक आपण घेत होता, परंतु बेले या ठिकाणी देखील तांदूळ त्या ठिकाणी फेकलेले आहेत, ते प्लॅस्टिक युक्त तांदूळ आहेत आणि अनेक भेसळयुक्त पदार्थ किंवा जे आवश्यक पदार्थ ते तालुक्यात त्याचं काम चालू आहे. त्याच्यात आपण थोडंसं लक्ष घालून FDIला त्या ठिकाणी कारवाई करण्याचे नियोजन करावं. आता या ठिकाणी अंबादास शेठ आहेत, राजू शेठ आहेत, हे देखील आम्ही निर्णय करून त्या पद्धतीचं नियोजन कसं करायचं त्या तुम्हाला देखील आम्ही सहकार्य करणार आहोत. पण शासनापर्यंत आमचा आवाज जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या संदर्भात आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे, त्याला आपण सहकार्य करावं ही विनंती. धन्यवाद साहेब. पीक विम्याचे ना गेल्या वर्षाचे हप्ते भरले शेतकऱ्यांनी, परंतु त्यांना पीक विम्याचे पैसे अजून मिळाले नाही. जे काही पीक विमा आहे वारंवार त्या ठिकाणी संवाद साधला. तालुका कृषी अधिकारी भोसले साहेब यांनाही तुम्ही विचारा की वारंवार त्या ठिकाणी पुरवठा केला, परंतु मकरूळपणा त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्याशी आपण संपर्क करून जे ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, पीक विमा हप्ते भरून सुद्धा ते पीक विम्याचे पैसे आपण त्या ठिकाणी त्यांना मिळवून द्यावे असे आपल्याला या ठिकाणी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करतोय. नाही तर त्या बाबतीत काय होतं, आंदोलन साधक प्रत्येक गोष्टीसाठी जर शेतकऱ्याला जर आंदोलन करायला लागलं तर आमचा जास्त वेळ हा त्याच्यातच जातो. शेतकऱ्यांसाठी आम्हाला कमी संवाद साधता येतो. त्याच्यामुळं तो पीक विम्याचा प्रश्न जो आहे आणि पाणी रस्त्याच्या माध्यमातून ज्यांचे जे काही रस्ते प्रलंबित आहेत, आपल्याकडे जे काही केसेस चालू आहेत, काही प्रलंबित आहेत, काही निकालावरती आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आपल्या माध्यमातून न्याय मिळावा शेतकरी संघटनेच्या वतीने सर्वच्या वतीने आपल्यासाठी विनंती करतो. FDIचे आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब त्यांना मी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने प्रथमतः सॅल्यूट करतो. त्याचं कारण हेल्थ इज वेल्थ हे ज्यांनी डोळ्यासमोर ठेवून आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे काम चालवलेलं आहे ते खऱ्या अर्थाने घुसणावं असं आहे. तुकाराम मुंडेसारखे जर कर्तव्यदक्ष अधिकारी या महाराष्ट्राला 10-20 लाभले तर हा महाराष्ट्र जो शिवरायांच्या स्वप्नात होता तो महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपण बघतो
की मेडिसिन हे सुद्धा डुप्लिकेट आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये सुद्धा पाहिजे त्या सुविधा शेतकरी माहिती नव्हतं ग्राहकांना काय काय देणं लागतंय. हॉटेल ज्या वेळेस आपण हॉटेलचा एखादा परवाना घेतो त्या परवान्यामध्ये काय काय आहे, अटी आहे, काय काय शर्ती आहेत, याचा गांभीर्याने कधी विचार कोणी केलेला नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जे बार चालतात ते कायदेशीर किती, बेकायदेशीर किती, यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे. आपण फक्त दूध भेसळ हा फक्त त्यातलं एक उदाहरण आहे आणि एक चिंगारी आहे. परंतु याच्यामध्ये तुमचं अन्नधान्य जे आहे, तांदूळ असेल त्याच्यामध्ये सुद्धा प्लेटला तांदूळ भेसळ केली जाते. तुमच्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं अन्न दिलं जात नाही. त्यानंतर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन होते. कुक्कुटपालन होत असताना त्या ठिकाणी अंडी आपण बघतो. आज एक कोंबडी जर हे अंडी घ्यायची झाली एका कोंबडीला वर्षाला कमीत कमी 100 अंडी येतात आणि आज अंड्याचे बाजार भाव 5-7 रुपयाला अंड, हे काही परवडत नाही. परंतु ज्या वेळेची प्लॅस्टिकची अंडी ही बंद होती त्यानंतर खऱ्या अर्थाने हे जे अंड आहे आपल्या गावठी कोंबडीचं किंवा बॉयलरचं, हे अंड कमीत कमी 15 रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण जो व्यवसाय शेतीपूरक आहे, कुक्कुटपालन असेल, गायपालन असेल, मत्स्य असेल, जास्त शेळीपालन असेल, हे सगळे शेतकऱ्याशी निगडीत जेवढे व्यवसाय आहे ते संपूर्ण शेतकरी अडचणीत आलेले आहे. परंतु आता मुंडे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की भेसळ बंद झाल्याच्यानंतर काय होऊ शकतं. आता दुधाची भेसळ लगेच काय होणार नाही ती, परंतु थोड्या दिवसामध्ये हे शेतकऱ्याचं जे दूध आहे अमृत, या अमृताचा बाजार 100 रुपये लिटर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुकाराम मुंडेंना सरकारने किमान 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जे ऑइल म्हणजे खाद्यतेल खातो, या खाद्यतेलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेलाची मिसळ केली जाते. हे डुकराच्या जनावरांच्या चरबीपासून बनवले जाते. ते जाते. त्याच्यानंतर ज्या पोल्ट्री व्यवसाय आहे ते ओरिजिनल नाही आहे, त्या ठिकाणी इंजेक्शन देऊन कोंबड्या वाढवल्या जातात आणि त्या आपण खातो. खऱ्या अर्थाने आपण संपूर्ण विषच खातोय. म्हणून आज गर्भातलं बाळ बाहेर आलं तर त्याला कॅन्सर होतो, BP होतो, शुगर होते. ही सगळी शोकांतिका आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला आमची विनंती आहे संपूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीने की ही जी चाललेली भेसळ आहे ती त्वरित आपण थांबवावी आणि जे भेसळखोर आहे त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी. लोकांसारखा कायदा आहे याच्यामध्ये अधिक सुधारणा करून त्या कायद्याचा सुधारणा करून जास्तीत जास्त कधी शिक्षा लागेल याचा गांभीर्याने शासनाने विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.